कोणार्क, अपना शहर अपनी बातें। मनसे के युवा अध्यक्ष पर हुआ जानलेवा हमला। आइए देखते हैं इसकी पूरी खबर। आम्ही मॉर्निंग वॉकला नेहमीप्रमाणे येत होतो। मंगळवारी पण सेम तसंच मी गेलेलो होतो। मंगळवारी मी घरी जाताना मला कैलास कॉलनीला अडवण्यात आलं। मला बिर्ला स्कूलचा रस्ता विचारण्यात आला। मी त्यांना उजव्या हाताने तुम्ही श्रीरामला जा आणि श्रीरामवरून कल्याणला जा आणि कल्याणवरून तुम्हाला बिर्ला स्कूल मिळेल, उल्हासनगरमध्ये बिर्ला स्कूल नाही आहे असं मी त्यांना सांगून पाठवून दिलं। पण त्यांच्या दोन्ही गाड्यांना नंबर प्लेट नव्हते। त्याच्यानंतर मी काल आम्ही परत आमचे मित्र आणि आम्ही सगळे परत मॉर्निंग वॉकला होतो। त्याच्यामध्ये थोडंसं संशयित वाटले। पण जेव्हा आज आम्ही सकाळी एक पूर्ण तो राऊंड मारला गोविंद पुलाचे ते स्मशानभूमीपासून रिटर्न जेव्हा आम्ही आलो तेव्हा मी उलट्या बाजूने होतो, तर पाठीमागणं काही हल्लेखोर आलेत। त्यांनी तलवारी होत्या, समोरील ज्या लेडीज होत्या, महिला होत्या आणि पुरुष होते सगळे मॉर्निंग वॉकला येणारे, ती ओरडत होती। तर मी बोललो काय म्हणून मी पाठीमागे बघितलं। पाठीमागे जसं ओळलं त्यांनी मानेवरती तो असा एका प्रकारचा जोरात म्हणजे मानेच्या दिशेने सगळा तो येत होता तलवार घेऊन। मी फक्त माझा हात असा वरती करून तो वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्या जोरात हे झाल्यामुळे मी अनबॅलन्स होऊन तो पडलो। पडल्याच्यानंतर माझा मित्र होता तो त्याच्या पाठी पळाला, त्यांनी बघितलं आणि ते सगळे पळून गेलेत। कुणावर शंका आहे तुम्हाला? कारण कुणाच्या विरोधात तुम्ही अर्ज केले होते आणि काय प्रकरण आहेत अशी की तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला? उल्हासनगर महानगरपालिकेचा जो भ्रष्ट कारभार चालू आहे तो मी गेल्या 1.5 वर्षापासून चव्हाट्यावरती आणत आहे। त्याच्यासाठी मी आंदोलनं, उपोषणं, ठिय्या आंदोलनं केलेली आहेत। माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आत्ताचे आजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, अजितदादा पवार यांना सगळ्यांना पत्र दिले आहेत, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेले आहेत की जो अनागोंदी कारभार चालू आहे, कुठल्याही प्रकारच्या परमिशन घ्यायच्या नाहीत, शाळा तोडायच्या, शाळा बनवायच्या, भूखंड हडप करून टाकायचे, त्याविषयी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थ्यांनी वारंवार पत्रव्यवहार केले, आंदोलनं केली आणि त्याविषयी आम्ही वकिलांच्या मार्फतातून नोटिसा देखील पाठवल्या आहेत आणि काही अधिकाऱ्यांचे आणि काही ठेकेदारांचे जे मनसुबे होते ते आम्ही उधळून लावलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने। त्याच्यामुळे हे महानगरपालिकेतले अधिकारी आणि ठेकेदार याच्यामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व आहेत याची दाट शक्यता आहे। तुम्ही पोलिसांकडे जी मागणी केली होती यांची संशयित म्हणून नाव टाकायची, काय झालं पुढे? त्यांनी आम्हाला सरळ सांगितलेलं आहे की तुम्हाला तुम्ही जे काय पत्रव्यवहार केलेले आहेत ते पत्रव्यवहार तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही पुरवणीमध्ये त्यांची नावं घेऊ, आम्ही त्यांना तपासाला बोलून घेऊ आणि तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते होईल। आणि आम्हाला पोलीस प्रशासनाने पूर्ण सहकार्य केलेल्या पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे आणि न्याय नक्कीच मिळणार। मी फक्त एवढं सांगू शकतो की जब जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निखरा हूँ, हे तुमच्या माध्यमातून समोरचे जे आहेत ना हल्लेखोर, जे भ्याड येडापणा करतात ना, त्यांना तुमच्या माध्यमातून मी एकच सांगतो, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। इस हमले के विषय में हमने बात की शिवाजी नगर पुलिस स्टेशन के पुलिस अधिकारी से, तो आइए जानते हैं क्या है उनका कहना। शिवाजीनगर पोलीस ठाणे गुन्हा रेषा क्रमांक 229/2020 IPC 307 प्रमाणे 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मनविसेचे शहर अध्यक्ष मनोज शेलार हे सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये 2 मोटरसायकलवरून 4 अज्ञात इसम आले। त्यापैकी एकाने त्यांच्या मानेवरती तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता तो हल्ला त्यांनी चुकवला आणि तो वार त्यांच्या हातावरती निसरता वार झालेला आहे। त्या अनुषंगाने हा गुन्हा आपण दाखल केलेला आहे। त्या मार्गाने आपण सर्व CCTV फुटेज बघत आहोत आणि आरोपी शोधण्यासाठी आम्ही पथक रवाना केलेलं आहे। सर, कोणावर संशय व्यक्त केला त्यांनी किंवा काय? संशय असा स्पेसिफिकली हे नाही, पण ते माहिती अधिकाराचं काम करत असतात। तसेच उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये शिक्षण विभागाचे जे घोटाळे आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी बरीच माहिती गोळा केलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण यामध्ये अजून स्पष्ट काय झालेलं नाही। प्राथमिक माहिती आमच्याकडे आलेली आहे, आम्ही पुढील तपास करत आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बातें। ताज़ा खबरों के लिए कोणार्क न्यूज़ को सब्सक्राइब करें और बेल आइकन ज़रूर दबाएं।